मंडळी, सध्या आपण सर्वजण कलियुगामध्ये जगतोय असं म्हटलं जातं, बरोबर? आणि कधी कधी आपल्या कानावर अशी घटना पडते, म्हणजे आपल्याला ती कोणीतरी फोनवरून सांगत असतं, किंवा आपल्याकडे आज भरपूर समाज माध्यमं आहेत. समाजामध्ये काय घडतंय किंवा आजूबाजूला काय घडतंय हे अगदी आपल्याला चुटकीसरशी एका क्लिकवर पाहायला मिळतं. आपण ते पोस्टच्या माध्यमातून वाचत असतो, व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतो, किंवा काहीतरी पॉडकास्ट असतात त्यातून आपण ते ऐकण्याचं काम करत असतो. तर त्यातल्या काही गोष्टी, त्यातल्या काही घटना अशा असतात की ज्या घटनांचा आपण आपल्या मनामध्ये चुकून सुद्धा विचार केलेला नसतो, म्हणजे साधी कल्पना सुद्धा केलेली नसते. इतक्या त्या नकोशा वाटणाऱ्या गोष्टी असतात, किंवा आपलं मन त्यामुळे अगदी खिन्न होऊन जातं. आपण कित्येक वेळ त्याबद्दल विचार करत बसतो. आणि असं जेव्हा आपण बघतो, असं जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा आपल्या तोंडातून अगदी सहज सहज एक वाक्य बाहेर पडत असतं. मग ते सहज म्हणा किंवा कळत न कळत का होईना म्हणा, आपण काय म्हणतो? घोर कलियुग आहे बाबा. हे सगळं कधी थांबणार आहे किंवा कधी संपणार आहे, देवच जाणे. तर मला सांगा, कलियुगाची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का? धर्माचा 4 पायांचा बैल एका पायावर कसा उभा राहिला? आणि जगामध्ये या चित्रविचित्र घटना पाहिल्यावर आपण असं म्हणतो ना की भगवान कल्की त्यांचा अवतार घेणार कधी आणि हे सगळं थांबवणार कधी? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात शीतलवाणी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, तुम्हाला धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आपल्या शीतलवाणी चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा जय श्रीहरी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. घाबरू नका, प्रश्न काही अवघड नाहीये आणि वेगळे सुद्धा नाहीये. आपलं रोजचं जीवन जगताना माझ्या मते बऱ्याच जणांना हे प्रश्न पडत सुद्धा असतील, आणि आपल्या व्हिडिओचा जो विषय आहे त्यालाच अनुसरून हे प्रश्न असणार आहे. तर ज्यांना ज्यांना या प्रश्नांची उत्तरं लिहून पाठवायला जमतील त्यांनी कमेंट्सद्वारे लिहून पाठवा. त्यासाठी अगोदर प्रश्न लक्षपूर्वक ऐका. मला सांगा, तुमच्या मनामध्ये कधी असं आलेलं आहे का की आजच्या काळामध्ये माणूस माणसावरचा विश्वास गमावत का चाललेला आहे? दुसरा प्रश्न, नाती का तुटत आहेत? आपले जे काही नातेसंबंध असतात ते आता पहिल्यासारखे राहिले नाहीत, म्हणजे त्याच्यामध्ये दुरावा येत चाललेला आहे, प्रेम कमी होत चाललेलं आहे. तर ही नाती का तुटत आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला लिहून पाठवायचं आहे. तिसरा प्रश्न, लोभ, मत्सर, फसवणूक, स्वार्थ हे सगळं आपल्या आजच्या समाजामध्ये इतकं का वाढत चाललेलं आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या सर्व गोष्टींना किंवा यातल्या प्रत्येक गोष्टीला एकच नाव का देतो की हे कलियुग आहे? मंडळी, कलियुग म्हणजे नेमकं काय, ते कधी सुरू झालं आणि त्याआधी कोणती युग होती, आज आपण याच विषयाची सविस्तर माहिती व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर आपल्या हिंदू धर्मानुसार काळ हा फक्त दिवस, महिने किंवा वर्ष यामध्ये मोजला जात नाही, तर आपली संपूर्ण सृष्टी एका चक्रानुसार चालते. या चक्राला युगचक्र असं म्हटलं जातं. या युगचक्रामध्ये 4 युग सांगितलेली आहेत. एक सत्ययुग, दुसरं त्रेतायुग, तिसरं द्वापार युग आणि चौथं कलियुग. या 4ही युगांमध्ये धर्माची स्थिती वेगवेगळी होती. पुराणांमध्ये धर्माची तुलना एका बैलाशी केली जाते. हा बैल धर्माचं प्रतीक मानला जातो. त्याचे 4 पाय म्हणजे सत्य, दया, तप आणि शुचिता. जोपर्यंत हे 4 गुण जगामध्ये टिकून आहेत तोपर्यंत धर्म टिकून आहे असं मानलं जातं. मंडळी, सर्वात पहिलं युग होतं सत्ययुग, आणि सत्ययुगाला धर्माचा सुवर्ण काळ असं म्हटलं जातं. का बरं म्हटलं जातं तेच ऐकूया. या युगामध्ये धर्म 4ही पायांवर उभा होता. या युगात खोटेपणा नव्हता, फसवणूक नव्हती, अधर्म नव्हता. लोक सत्य आणि धर्माचं पालन करायचे, म्हणूनच सत्ययुगाला म्हणजेच पहिल्या युगाला धर्माचा सुवर्ण काळ असं म्हटलं जातं. यानंतर आलं दुसरं युग. या युगाचं नाव आहे त्रेतायुग. या युगामध्ये भगवान श्रीरामांचा अवतार झाला. तुम्हा सर्वांना माहिती असेलच की भगवान श्रीहरी विष्णूंचाच अवतार आहेत प्रभू रामचंद्र. पण प्रभू रामचंद्रांचा जेव्हा अवतार निर्माण झाला, तयार झाला, त्या युगामध्ये घडलं रामायण. यामुळे काय झालं? धर्माचा एक पाय कमी झाला. आता धर्म 3 पायांवर उभा राहिला.
यानंतर तिसरं युग आलं, ज्याचं नाव आहे द्वापार युग. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण आले. या युगामध्ये महाभारत घडलं, भगवद्गीतेचा उपदेश झाला, पण धर्म आणखी कमी झाला. आता धर्म फक्त 2च पायांवर उभा होता. आणि मग सुरू झालं. काय सुरू झालं तेच आपल्याला ऐकायचं आहे. मंडळी, भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवरील आपलं अवतार कार्य पूर्ण केलं. द्वापार युगाचा शेवट झाला आणि सुरू झालं कलियुग. एक असं युग ज्यामध्ये धर्माचा फक्त एकच पाय उरला आणि अधर्माला पृथ्वीवर प्रवेश मिळाला. पण मंडळी, अधर्माला पृथ्वीवर प्रवेश कसा मिळाला? कली कोण होता? आणि राजा परीक्षिताने अशी कोणती चूक केली ज्यामुळे कलियुगाचा प्रभाव वाढला? तेच आपल्याला आता माहिती करून घ्यायचं आहे. तर सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग यामध्ये नेमकं काय काय घडलं ते आपण पाहिलं. आता आपण पुढचं बोलूया. तर कलियुगाची सुरुवात नेमकी कशी झाली याची एक सुंदर कथा श्रीमद भागवत पुराणामध्ये सांगितलेली आहे. मंडळी, राजा परीक्षित हे अर्जुनाचे नातू होते, अभिमन्यू आणि उत्तराचे पुत्र. महाभारत युद्धानंतर हस्तिनापूरच्या सिंहासनावर ते विराजमान झाले. राजा परीक्षित अत्यंत धर्मनिष्ठ होते, न्यायी होते आणि प्रजेवर प्रेम करणारे होते. त्यांच्या राज्यात प्रजा अतिशय सुखी होती, समाधानी होती, धर्माचं पालन होत होतं. म्हणूनच कलियुगाला त्यांच्या राज्यात प्रवेश करणं सोपं नव्हतं. पण मग एका दिवशी काय झालं? राजा परीक्षित राज्याची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले. ते आपल्या घोड्यावरून विविध प्रदेश जे होते ते पाहत होते. तेव्हा अचानक त्यांना एक विचित्र दृश्य दिसलं. त्यांनी पाहिलं, एक बैल उभा आहे, पण तो आपले 3 पाय गमावून बसलेला आहे. तो फक्त एका पायावर उभा होता आणि तोही कसा बसा. आणि त्याच्या शेजारी एक गाय जी होती, गाय ती रडत होती. मंडळी, हा बैल साधा नव्हता. हा बैल म्हणजे धर्म होता आणि ती गाय म्हणजे आपली पृथ्वी माता होती. धर्माचा बैल आता फक्त एका पायावर उभा होता, कारण सत्य, दया, तप आणि शुचिता यापैकी फक्त सत्य उरलं होतं. बाकी तिन्हींचा नाश झालेला होता. बाकी 3 गुण अधर्मामुळे कमकुवत झालेले होते असं म्हणायला काही हरकत नाही. राजा परीक्षितांनी पाहिलं, एक बैल जो होता, जो फक्त एकाच पायांवर उभा होता, गाय रडत होती. तर तिथे एक मनुष्य आला आणि तो या एका पायावर उभ्या असलेल्या बैलाला आणि गायीला अमानुषपणे मारहाण करत होता. त्याच्या हातामध्ये दंड होता आणि तो निर्दयपणे त्यांना त्रास देत होता. राजा परीक्षितांना या घटनेचा, या गोष्टीचा खूप राग आला. ते ताबडतोब त्याच्या जवळ गेले आणि म्हणाले, तू कोण आहेस? धर्म आणि पृथ्वीला त्रास देण्याचं धाडस तू कसं केलंस? तो मनुष्य साधा नव्हता, तो होता कली, म्हणजेच कलियुगाचा अधिष्ठाता. कलीला माहिती होतं, जोपर्यंत धर्म आणि सत्य टिकून आहे तोपर्यंत त्याची सत्ता चालणार नाही. म्हणून तो धर्माचा नाश करण्याचा अतोनात प्रयत्न करत होता. राजा परीक्षितांनी तलवार उपसली आणि कलीला शिक्षा देण्यासाठी ते पुढे सरसावले. कली घाबरला आणि तो राजा परीक्षितांच्या चरणी पडला आणि म्हणू लागला, राजन, माझी चूक झाली, मला क्षमा करा. मी तुमच्या चरणाशी आलेलो आहे. शरण आलेल्याचा वध करणे धर्माला शोभणार नाही. आता राजा परीक्षित मोठ्या धर्मसंकटात सापडले होते, कारण कली अधर्मी होता, पण त्याने शरणागती पत्करली होती आणि धर्म सांगत होता की शरण आलेल्याला क्षमा करावी. बघा काय स्थिती झालेली असेल राजा परीक्षितांची. मग राजा परीक्षितांनी कोणता निर्णय घेतला? त्यांनी कलीला पृथ्वीवर राहण्याची परवानगी दिली का? आणि जर दिली असेल तर कुठे? याच निर्णयामुळे कलियुगाचा संपूर्ण प्रभाव जगावर वाढला. ही कथा अत्यंत महत्त्वाची आहे, ती आपण लगेचच जाणून घेऊया. आतापर्यंत आपण पाहिलं की राजा परीक्षितांनी तलवार उपसली. कली त्यांच्या चरणी माफी मागत पडलेला होता. तो थरथरत होता, कारण त्याला माहिती होतं, जर राजा परीक्षितांनी इच्छा केली तर त्याचा त्याच क्षणी अंत होऊ शकतो. पण राजा परीक्षित अतिशय धर्मशील होते. त्यांनी शरण आलेल्याचा वध केला नाही. मात्र त्यांनी कलीला एक प्रश्न विचारला, तू माझ्या राज्यात राहू शकत नाहीस, कारण जिथे धर्म आहे तिथे अधर्माला स्थान नाही. हे ऐकताच कली अधिकच घाबरला. तो पुन्हा विनवणी करू लागला, राजन, आता संपूर्ण पृथ्वी तुमच्या अधिपत्याखाली आहे. मी नेमकं कुठं जाऊ?
माझ्यासाठी एखादं स्थान निश्चित करा. राजा परीक्षित काही क्षण विचारामध्ये पडले आणि मग त्यांनी कलीला 4 ठिकाणी राहण्याची परवानगी दिली. पहिलं स्थान म्हणजे जुगार. जिथे जुगार असेल, फसवणूक असेल, लोभ असेल, तिथे कली राहू शकतो. कारण जुगारामुळे सत्य नष्ट होतं, विश्वास तुटतो आणि लोभ वाढतो. दुसरं स्थान म्हणजे मद्यपान. जिथे मद्य आणि नशा असेल तिथे कली राहू शकतो. कारण नशेमुळे माणूस विवेक गमावतो, योग्य आणि अयोग्य यातील फरक विसरतो. तिसरं स्थान म्हणजे अनैतिक संबंध. जिथे चारित्र्याचा भंग होतो, जिथे वासना धर्मापेक्षा मोठी होते, तिथे कली राहू शकतो. कारण तिथे पवित्रता नष्ट होते. चौथे स्थान म्हणजे हिंसा. जिथे विनाकारण हिंसा होते, जिथे प्राण्यांची हत्या होते, जिथे क्रौर्य असतं म्हणजे क्रूरता असते, तिथे कली राहू शकतो. कारण दया संपली की अधर्म वाढतो. मंडळी, कलीला ही 4 ठिकाणं मिळाली, पण तो अजून सुद्धा समाधानी नव्हता. त्याने पुन्हा राजा परीक्षितांना विनंती केली, राजन, मला ही 4 ठिकाणं पुरेशी होणार नाहीत. मला आणखी एक स्थान द्या. राजा परीक्षितांनी पुन्हा काही वेळ विचार केला आणि मग त्यांनी कलीला 5वं स्थान दिलं. एक असं स्थान जिथून कली संपूर्ण जगावर आपला प्रभाव टाकू शकत होता. ते पाचवं स्थान म्हणजे सोनं, धन, संपत्ती. राजा परीक्षित म्हणाले, जिथे अन्यायाने मिळवलेलं धन असेल, जिथे पैशासाठी धर्म विकला जाईल, तिथे तू राहू शकतो. मंडळी, हे ऐकताच कली अगदी आनंदित झाला. कारण त्याला माहिती होतं, जर लोभ माणसाच्या मनामध्ये शिरला तर बाकीचे सर्व दोष आपोआप येतील. खोटेपणा येईल, फसवणूक येईल, अहंकार येईल, मत्सर येईल आणि अधर्म वाढत जाईल. मंडळी, आज जर आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर या 5 गोष्टी म्हणजे एकही नाही, म्हणजे 5च्या 5 गोष्टी आपल्याला सगळीकडेच दिसतात. आणि याचा आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. पण कथा जी आहे ती इथेच संपत नाही. कारण कलीला स्थान देणारे राजा परीक्षित लवकरच एका मोठ्या संकटामध्ये अडकणार होते. त्यांची एक छोटीशी चूक आणि एका ऋषीचा शाप यामुळे त्यांच्या जीवनाचा शेवट जवळ आलेला होता. आणि याच घटनेमुळे आपल्याला श्रीमद भागवत जे महापुराण आहे ते मिळालेलं आहे. आता आपण पाहू राजा परीक्षितांनी नेमकी कोणती चूक केली, त्यांना कोणता शाप मिळाला, कोणत्या ऋषींनी दिला, हे सगळं. कलीला 5 ठिकाणी राहण्याची परवानगी मिळाली. राजा परीक्षित पुन्हा आपल्या कारभारामध्ये व्यस्त झाले. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. आता ज्या व्यक्तीने कलीला एवढी स्थानं दिली, 5 स्थानं, की जी अतिशय चुकीची होती, ज्यामुळे काय काय पुढे उपद्व्याप होणार होता हे सुद्धा आपल्याला जर कळतंय, आता ऐकूनच कळतंय, तर अर्थातच अशा राजाला नक्कीच काहीतरी शिक्षा किंवा शापवाणी पुढे जाऊन मिळालेली असणार. त्यांचा शेवट जवळ आलेला होता असं म्हणायला काही हरकत नाही. कलियुगाचा प्रभाव हळूहळू वाढायला लागलेला होता. एक दिवस काय झालं, राजा परीक्षित जंगलामध्ये शिकारीसाठी गेले. ते अनेक तास जंगलामध्ये फिरत होते. ऊन तीव्र प्रकारचं होतं. त्यांना तहान सुद्धा लागलेली होती, भूक लागली होती आणि ते खूप थकले होते. उन्हामुळे काय अवस्था होते हे आपण सर्वजण जाणतोच. तसंच काही राजा परीक्षितांच्या बाबतीत झालं. तेव्हा त्यांना एका ऋषींचा आश्रम तिथे दिसला. त्या ऋषींचं नाव होतं शमीक ऋषी. राजा आश्रमामध्ये गेले. त्यांना वाटलं ऋषी त्यांचं स्वागत करतील, पाणी देतील, पण ऋषी आपल्या ध्यानामध्ये मग्न होते. अतिशय गाढ ध्यानामध्ये ते मग्न होते. त्यांना बाहेर काय चाललं आहे याची काहीच जाणीव नव्हती. राजा परीक्षितांनी त्यांना हाक मारली, पण मग त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. कारण ऋषी आपलं ध्यान करत बसले होते, तप करत बसले होते. त्यांनी पुन्हा हाक मारली तरी सुद्धा नाही. मंडळी, राजा आधीच थकलेले होते. त्यांना राग येऊ लागला आणि त्यांच्या मनात विचार आला, मी संपूर्ण आर्यावर्ताचा राजा आहे आणि हे ऋषी माझ्याकडे दुर्लक्ष का करत आहे? त्यांना माझा आवाज जात नसेल का? तर मंडळी, इथेच राजा परीक्षितांकडून एक मोठी चूक झाली. त्यांना जवळच एक मृत पडलेला साप दिसतो. रागाच्या भरात त्यांनी तो मेलेला साप उचलला आणि शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकून दिला. ते तिथून निघून गेले. मंडळी, हे कृत्य धर्मशील राजाला अजिबात शोभणारं नव्हतं आणि परीक्षितांनी म्हणजे राजा जे परीक्षित होते, जे संपूर्ण आर्यावर्ताचा राजा म्हणून ओळखले जायचे,
तर रागाच्या भरात त्यांनी ही चूक केली. लक्षात ठेवा, रागाच्या भरात आपण काय करतो हे आपल्यालाच समजत नसतं. तेव्हा शांत रीतीने विचार करून मग निर्णय घेण्याची गरज असते किंवा कृती करण्याची गरज असते. आणि आजच्या काळामध्ये आपण बघतो की बऱ्याच जणांना राग जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये येतो आणि रागाच्या भरात काय काय घटना आपल्याला पाहायला भेटतात. तर तेव्हाच म्हटलं जातं हे घोर कलियुग आहे. तर असंच काही या राजा परीक्षितांनी केलं. त्यांनी ध्यानमग्न ऋषींच्या गळ्यामध्ये एक मेलेला साप टाकून दिला आणि हे खरं तर राजासारख्या व्यक्तीला शोभणारं नव्हतं. एका क्षणाचा राग संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. आता पुढे काय घडतं ते ऐका. काही वेळाने शमीक ऋषींचा पुत्र आश्रमामध्ये आला. त्याचं नाव होतं शृंगी ऋषी. त्याने आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये तो मृत साप पाहिला. तो संतापाने थरथर करू लागला. त्याला कळलं हे सर्व कृत्य राजा परीक्षितांनी केलेलं आहे. रागाच्या भरात शृंगी ऋषींनी हातात पाणी घेतलं आणि शाप दिला. आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प राजा परीक्षितांचा दंश करून त्यांचा मृत्यू घडवेल. मंडळी, शाप उच्चारला गेला आणि त्या काळी ऋषीमुनींचा शाप म्हणजे कोणत्या प्रकारचा मानला जायचा हे आपण बऱ्याच कथांमधून पाहिलेलं आहे. आणि ही जी बातमी आहे ती क्षणभरात संपूर्ण राज्यामध्ये पसरली. जेव्हा शमीक ऋषी ध्यानातून बाहेर आले तेव्हा त्यांना घडलेला प्रकार समजला. त्यांना खूप दुःख झालं. ते म्हणाले, राजा परीक्षित म्हणजे धर्मात्मा आहेत, त्यांच्याकडून चूक झाली, पण इतका कठोर शाप त्यांना देणं हे अजिबात योग्य नव्हतं. मात्र आता उशीर झाला होता. ऋषींचा शाप परत घेतला जाऊ शकणार नव्हता. राजा परीक्षितांना जेव्हा हा शाप समजला तेव्हा त्यांनी आश्चर्यकारक निर्णय घेतला. ते घाबरले नाहीत, संतापले नाहीत. उलट त्यांनी राज्य आपल्या पुत्राकडे सोपवलं आणि ते विचार करू लागले, माझ्याकडे आता फक्त 7 दिवस उरले आहेत. या 7 दिवसांमध्ये मी काय करावं? मंडळी, याच प्रश्नामुळे आपल्या संपूर्ण मानवजातीला एक अमूल्य असा ग्रंथ मिळाला, श्रीमद भागवत महापुराण. कारण पुढच्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितांना भेटायला येणार होते महान संत, ज्यांचं नाव होतं शुकदेव मुनी. आणि ते सांगणार होते जीवन, मृत्यू, मोक्ष आणि कलियुगाचं संपूर्ण रहस्य. आता ते काय नेमकं घडलं? मृत्यू समोर दिसताना राजा परीक्षितांनी काय केलं? तर हे सगळं आता आपण जाणून घेऊया. कथेच्या माध्यमातून ऐकत राहा. मंडळी, कल्पना करा, तुम्हाला कोणी सांगितलं की तुमच्याकडे जगण्यासाठी आता फक्त 7च दिवस उरलेले आहेत. तुम्ही काय कराल? कुटुंबाची काळजी कराल की धनसंपत्तीची चिंता कराल की देवाचं स्मरण कराल? राजा परीक्षितांसमोर सुद्धा अगदी हेच प्रश्न उभे होते. ऋषीपुत्र शृंगीच्या शापानुसार 7व्या दिवशी तक्षक नाग त्यांना दंश करायला येणार होता आणि यामुळे त्यांचा मृत्यू हा अटळ होता. अटल सत्य किंवा ज्या सत्याला कुणीही टाळू शकत नाही असं एक सत्य आपल्या सर्वांच्या बाबतीत आहे, ते म्हणजे मृत्यू. तर हे मृत्यू नावाचं अटळ सत्य आता राजा परीक्षितांना घेऊन जाणार होतं. राजा परीक्षितांनी जे काही केलं त्यामुळे त्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं. म्हणजे त्यांच्या पुढे सगळं काही चित्र दिसत होतं की आता आपल्यासोबत काय घडणार आहे, पण तरी सुद्धा त्यांनी असं काही कृत्य केलं की ज्यामुळे त्यांचं नाव आज सुद्धा आदराने किंवा सन्मानाने घेतलं जातं. राजा परीक्षितांना मुळी सत्तेचा मोहच नव्हता. त्यांनी लगेच आपलं जे राज्य होतं ते पुत्र जनमेजयाकडे सोपवलं. जनमेजय नावाचा त्यांचा पुत्र होता. त्यांनी त्यांचं राज्य मुलाला सोपवून दिलं. राजमुकुट काढून ठेवला, राजवैभव सोडलं आणि गंगेच्या तीरावर ते जाऊन बसले. कारण आता त्यांना एकच गोष्ट जाणून घ्यायची होती, मरण जवळ आलं असताना मनुष्याने काय करावं. मंडळी, राजा परीक्षित गंगेवर बसलेले असल्याची बातमी त्यांच्या राज्यामध्ये किंवा आसपास सगळीकडे पसरली. त्यामुळे काय झालं, अनेक जण, त्याच्यामध्ये ऋषीमुनी असतील, योगी असतील, तपस्वी असतील, सगळेजण त्यांना भेटायला येऊ लागले. अत्री ऋषी, वसिष्ठ ऋषी, विश्वामित्र ऋषी, पराशर ऋषी आणि अनेक महान संत तेथे उपस्थित झाले. पण राजा परीक्षितांच्या मनात एकच प्रश्न होता, तो म्हणजे मरणासन्न अवस्थेत असलेल्या मनुष्याने काय करावं. मंडळी, तेव्हा काय घडलं तर अचानक दूरवरून एक तेजस्वी युवक त्यांना येताना दिसला. त्याच्या अंगावर कोणत्याही प्रकारचं राजवस्त्र नव्हतं, कोणताही दिमाख नव्हता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं. त्याला पाहताच उपस्थित सर्व ऋषी उभे राहिले. मंडळी, तो साधा युवक नव्हता, तर तो होता
श्री शुकदेव मुनी. शुकदेव हे महर्षी वेदव्यासांचे पुत्र होते, ज्यांनी महाभारताची रचना केली. त्या वेदव्यासांचे पुत्र शुकदेव मुनी राजा परीक्षितांना भेटायला आले. शुकदेव जन्मताच ज्ञानी होते असं पुराणामध्ये सांगितलं जातं. त्यांना संसाराचा मोह नव्हता, धनाचा मोह नव्हता, सत्तेचा मोह नव्हता. ते सतत ब्रह्मज्ञानामध्ये रमलेले असायचे. राजा परीक्षितांनी त्यांना काय प्रश्न विचारला ते पाहूया. तर पहिल्यांदा त्यांनी शुकदेवांना मनोभावे नमस्कार केला आणि अत्यंत नम्रतेने विचारलं, हे गुरुदेव, माझ्याकडे फक्त 7 दिवस उरलेले आहेत. मरणासन्न मनुष्याने आता काय केलं पाहिजे? कोणाचं स्मरण करावं? काय ऐकावं? काय बोलावं? आणि मोक्ष कसा मिळवावा? मंडळी, हा प्रश्न फक्त राजा परीक्षितांचा नव्हता, तो प्रत्येक माणसाचा खरं तर प्रश्न आहे. कारण मृत्यूचं सत्य राजा असो किंवा रंक सर्वांसाठी समानच आहे. आता राजा परीक्षितांचा प्रश्न ऐकून शुकदेव मुनी प्रसन्न झाले आणि म्हणाले, राजन, तुम्ही अत्यंत योग्य प्रश्न योग्य वेळी विचारलेला आहे. आता मी तुम्हाला भगवान श्रीहरींची कथा सांगतो, अर्थात भगवान श्रीहरी विष्णूंचीच. आणि इथून सुरू झाली श्रीमद भागवत महापुराणाची अमृतमयी कथा. 7 दिवस 7 रात्री शुकदेव मुनी बोलत राहिले. राजा परीक्षित ऐकत राहिले. आणि याच भागवतामध्ये कलियुगाचं भविष्य, धर्माचा ऱ्हास आणि कलियुगाच्या कल्की अवताराची भविष्यवाणी सांगितली गेली. मंडळी, शुकदेव मुनींनी कलियुगाबद्दल जे वर्णन केलं ते ऐकून आजही अंगावर काटा येतो. कारण त्यांनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेली अनेक लक्षणं आज आपल्या डोळ्यांसमोर अगदी तंतोतंत दिसत आहेत. गंगेच्या पवित्र तीरावर राजा परीक्षित शांतपणे बसले होते. त्यांना माहिती होतं त्यांच्याकडे आता फार कमी वेळ शिल्लक आहे. आणि त्यांच्या समोर बसले होते महान ज्ञानी श्री शुकदेव मुनी. भागवत कथा सुरू झाली. भगवंताच्या लीला त्यामध्ये सांगितल्या जाऊ लागल्या. पण त्याच वेळी राजा परीक्षितांच्या मनात एक प्रश्न होता, हे गुरुदेव, कलियुगामध्ये माणसांची अवस्था नेमकी कशी असेल? धर्माचं काय होईल? आणि भविष्यात पृथ्वीवर काय घडेल? मंडळी, या प्रश्नांचं उत्तर देताना शुकदेव मुनींनी जे वर्णन केलं ते आजही खरं तर आश्चर्यचकित करणारं आहे. धनालाच मान मिळेल. शुकदेव मुनी म्हणाले, कलियुगामध्ये माणसांचा सन्मान त्याच्या गुणांमुळे नाही तर त्याच्या धनामुळे केला जाईल. आणि आज आपण बघतो ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच जास्त मान मिळतो. म्हणजे आपल्याकडे कोणते चांगले गुण आहेत ते बघितले जात नाही, पण आपल्याकडे जर जास्त पैसा आहे तर अर्थात आपल्याला जास्त मान मिळतो. हे नक्कीच अनुभवायला मिळत आहे. मंडळी, माणूस किती प्रामाणिक आहे, किती दयाळू आहे, किती धार्मिक आहे, यापेक्षा त्याच्याकडे किती पैसा आहे याला अधिक महत्त्व दिलं जाईल. सत्य कमी होत जाईल. तर कलियुगामध्ये सत्य बोलणारा माणूस दुर्मिळ होईल. खोटं बोल पण रेटून बोल असं जे म्हटलं जातं, तर जो कोणी खोटं सुद्धा रेटून बोलतो की खोटं आहे तेच खरं आहे असं समजून, तर त्यालाच खरं मानलं जातं आजच्या काळामध्ये. लोक खोटं बोलून यश मिळवण्याचा प्रयत्न करतील, फसवणूक वाढेल, विश्वास कमी होईल आणि सत्यासाठी उभं राहणाऱ्याला मात्र संघर्ष करावा लागेल. म्हणजे ज्याचं खरं आहे ना तर त्याला ते सांगण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतील किंवा खूप जास्त संघर्ष त्याच्या वाट्याला येईल. आणि अर्थात आता आपण ते पाहत आहोत. आणि मी तुम्हाला जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा याच्यामध्ये आहे. नाती कमकुवत होतील. शुकदेव मुनी पुढे सांगतात, माणूस आपल्या स्वार्थाला सर्वात जास्त महत्त्व देईल. आई वडिलांचा आदर कमी होईल. भावाभावांमध्ये वाद वाढतील. कुटुंब एकत्र राहणं कठीण होईल. ही गोष्ट खरं तर खूप विचार करायला लावणारी आहे की शुकदेव मुनी पुढे जाऊन म्हणतात, लोक धर्म करतील पण त्यामागे त्यांना प्रसिद्धीची इच्छा असेल. मन शुद्ध नसेल पण बाहेरून धार्मिक असल्याचं दाखवलं जाईल. आपण असे कित्येक उदाहरणं आतापर्यंत पाहिलेले असतील की लोक धार्मिक नसतात पण मी किती धार्मिक आहे, मी किती देवदेव करतो, मी किती देवदेव करते हे दाखवण्याचा अतोनात प्रयत्न करत असतात. आयुष्य कमी होईल. पुराणांमध्ये सांगितलेलं आहे की युग जसजसं पुढं जाईल तसतसं माणसाचं आयुष्य हे कमी होत जाईल. रोग वाढतील, चिंता वाढेल, मानसिक अस्वस्थता वाढेल आणि मनःशांती ही दुर्मिळ होईल. तुम्ही पाहत असाल की मनःशांती मिळवण्यासाठी आजकाल लोक किती शांत ठिकाणांचा शोध घेतात की या गजबजाटामधून मी कधी बाहेर पडतो, मला मनःशांती मिळाली पाहिजे, यासाठी अतोनात प्रयत्न करण्याचं सुरू आहे. म्हणजे पैसे देऊन मनःशांती आजकाल विकत
आहेत लोक. तर बघा, शुकदेव मुनींनी त्याचबरोबर एक अत्यंत महत्वाची गोष्ट ही सांगितली. ते म्हणाले, कलियुगामध्ये माणसाकडे सर्व सुखसुविधा असतील पण मनाला शांती नसेल. मोठी घरं असतील, पैसा असेल, संपत्ती असेल, समाधान सुद्धा नसेल. तर मोठी घरं असतील, पैसा असेल, संपत्ती असेल पण समाधान नसेल, ही अत्यंत महत्वाची गोष्ट शुकदेव मुनींनी सांगितली. एक मोठं वरदान सुद्धा सांगितलं. कलियुगामध्ये दोष खूप आहेत हे शुकदेव मुनींनी मान्य केलं, पण त्यांनी एक मोठं वरदान सुद्धा सांगितलं. ते म्हणाले, कलियुगामध्ये फक्त भगवंताच्या नामस्मरणामुळे सुद्धा मोक्ष मिळू शकेल. म्हणजे जसं की एखादा माणूस असेल, त्याच्यामध्ये फक्त दोष असतील का? नाही, त्याच्यामध्ये गुण सुद्धा असणार. म्हणजे गुण आणि अवगुण या दोन्ही गोष्टी ज्या पद्धतीने असणार, त्याच पद्धतीने कलियुगामध्ये जेवढे दोष सांगितले, जेवढ्या विचित्र गोष्टी सांगितल्या, त्याच पद्धतीने एक चांगला गुण असा सांगितला की या युगामध्ये आपल्याला असं वाटत असेल की दोष जास्त आहे, तरी सुद्धा आपण देवाच्या अगदी जवळ कसं जायचं, तर आपण फक्त देवाचं नामस्मरण केलं, कोणत्याही प्रकारचा दिखावा त्यामागे केला नाही, तर फक्त देवाच्या मनापासून केलेल्या नामस्मरणामुळे सुद्धा आपल्याला मोक्ष मिळू शकणार आहे. तर सत्ययुगामध्ये कठोर तप करावं लागायचं, त्रेतायुगामध्ये मोठे यज्ञ करावे लागायचे, द्वापार युगामध्ये विस्तृत पूजा करावी लागायची, पण कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण, भक्ती आणि श्रद्धा याला सर्वात मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि त्यासाठीच संत तुकाराम महाराज म्हणतात, राम कृष्ण हरी, नामातच मोठी शक्ती आहे. मंडळी, शुकदेव मुनींनी फक्त कलियुगाची लक्षणं सांगितली नाहीत, तर त्यांनी एक भयंकर भविष्यवाणी सुद्धा केली. एक अशी भविष्यवाणी जी कलियुगाच्या शेवटाशी संबंधित आहे. जेव्हा अधर्म पृथ्वीवर इतका वाढेल की स्वतः भगवान विष्णूंना पुन्हा अवतार घ्यावा लागेल. त्या अवताराचं नाव काय आहे? कल्की अवतार. तर आता आपण कल्की अवतार कोण आहेत, पुराणातील भविष्यवाणी काय सांगते याबद्दल जाणून घेऊया. मंडळी, शुकदेव मुनींनी कलियुगाची लक्षणं सांगितली. धर्माचा ऱ्हास होईल, लोभ वाढेल, सत्य दुर्मिळ होईल, नाती कमकुवत होतील आणि अधर्म हळूहळू संपूर्ण पृथ्वीवर पसरत जाईल. पण अधर्म कितीही वाढला तरी धर्म पूर्णपणे नष्ट होणार नाही, कारण प्रत्येक वेळी धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान स्वतः अवतार घेतात. जसं त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र आले, द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण आले, तसंच कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णूंचा शेवटचा अवतार प्रकट होईल. त्या अवताराचं नाव आहे कल्की अवतार. कल्की हा शब्द कल्क या शब्दापासून बनलेला आहे. कल्क म्हणजे अधर्म, पाप, अज्ञान आणि कल्की म्हणजे जो अधर्माचा नाश करतो, असे कल्की. विष्णू पुराण, भागवत पुराण आणि कल्की पुराणामध्ये कल्की अवताराचं वर्णन आढळतं. या ग्रंथानुसार कलियुगाचा शेवट जवळ आलेला आहे आणि तो अत्यंत कठीण काळ असणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. लोक धर्म विसरतील, राजे प्रजेचं रक्षण करण्याऐवजी त्यांच्यावर अत्याचार करतील, न्याय विकला जाईल, सत्याला किंमत राहणार नाही आणि तेव्हा भगवान विष्णू आपला कल्की अवतार धारण करतील. मंडळी, पुराणांनुसार कल्की अवताराचा जन्म शंभल नावाच्या गावात होईल. त्यांच्या वडिलांचं नाव असेल विष्णुयश, आईचं नाव असेल सुमती आणि ते एक धर्मनिष्ठ कुटुंब असेल. मंडळी, पुराणांमध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे की कल्की सामान्य मानवासारखे नसतील. लहानपणापासून त्यांच्यामध्ये एक असामान्य तेज असेल, त्यांची बुद्धी विलक्षण असेल आणि योग्य वेळ आल्यावर त्यांना त्यांच्या अवतार कार्याची जाणीव सुद्धा होईल. इथे एक अत्यंत रोचक गोष्ट सांगितली जाते. भगवान परशुराम, जे सप्त चिरंजीवांपैकी एक मानले जातात, तेच कल्कींचे गुरु बनतील. परशुराम त्यांना शस्त्रविद्या शिकवतील, धर्मरक्षणाची शिकवण देतील आणि महान युद्धासाठी तयार सुद्धा करतील. कल्की अवताराचं वर्णन करताना एक गोष्ट नेहमी सांगितली जाते, ती म्हणजे एक शुभ्र पांढरा घोडा, ज्याचं नाव असेल देवदत्त. हा साधा घोडा नसेल, तो दिव्य शक्तींनी युक्त असेल आणि कल्की त्याच्यावर स्वार होऊन धर्मस्थापनेसाठी निघतील. मंडळी, कल्कींच्या हातामध्ये एक दिव्य तलवार असेल. ही तलवार फक्त शस्त्र नसेल, ती न्यायाचं प्रतीक असेल, धर्माचं प्रतीक असेल, अधर्माचा अंत करण्याचं एक प्रकारे साधन असेल. कल्की अवतार नेमके कधी येतील? आज, उद्या की हजारो वर्षांनी? याबद्दल पुराण नेमकं काय सांगतं आणि कलियुग संपायला अजून किती वेळ बाकी आहे, हा प्रश्न लोक बऱ्याच दिवसापासून विचारत आलेले आहे. तर कल्की अवतार कधी
तयार होणार आहे किंवा कधी ते येणार आहेत आणि आपण कलियुगाच्या शेवटी जगतो आहोत का की अजून सुरुवातीलाच आहोत, याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला पुराणांमध्ये सांगितलेल्या युगांच्या कालावधीकडे पाहावं लागेल. विष्णू पुराण, भागवत पुराण आणि इतर ग्रंथांनुसार कलियुगाचा अवधी आहे, म्हणजे कलियुगाचा कालावधी आहे 4,32,000 वर्ष. आणि मंडळी, 4,32,000 वर्ष जी आहेत ती खूप आहे. खरं तर भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवरील लीला संपवल्यानंतर इसवी सन पूर्व 3102 मध्ये कलियुगाची सुरुवात झाली, म्हणजे आजपर्यंत साधारणतः 5,000 वर्षेच पूर्ण झालेली आहे. जर पुराणातील हा कालावधी आपण स्वीकारला तर कलियुगाचा अजून बराच मोठा काळ बाकी आहे. म्हणून जेव्हा काही लोक म्हणतात उद्या कल्की अवतार येणार, कलियुग संपलं, अशा गोष्टींना कोणताही शास्त्राधार नाही. पण मंडळी, पुराण संपूर्ण कलियुगाचं चित्र आपल्याला सांगतात. मग पुराणांमध्ये इतकं भयंकर वर्णन का केलेलं आहे कलियुगाचं, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि जसजसं कलियुग पुढे सरकेल तसतशी धर्माची शक्ती मात्र कमी होत जाईल. भागवत पुराणात सांगितलेलं आहे, एक काळ असा येईल जेव्हा धनाला सर्वस्व मानलं जाईल, सत्ता म्हणजे न्याय मानलं जाईल, शक्तिशाली व्यक्तीच योग्य ठरेल आणि दुर्बल व्यक्तीला कुणीही विचारणार नाही. पुराणांमध्ये पृथ्वीच्या बदलत्या अवस्थेचं सुद्धा वर्णन आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, रोगराई, अन्नटंचाई यासारख्या संकटांचा उल्लेख आपल्याला आढळतो. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, पुराणांचा उद्देश काही भीती निर्माण करणं नाहीये, तर धर्मापासून दूर गेल्यावर काय परिणाम होऊ शकतात हे सांगणं आहे. जर कलियुग अजून लाखो वर्षे चालणार असेल तर कल्की अवतार नेमके कधी येतील आणि कल्की अवतार येण्यापूर्वी पृथ्वीवर अधर्म किती घडेल, पुराणांमध्ये याबाबत अत्यंत रोचक वर्णन सांगितलेलं आहे. कारण कल्की अवतार तेव्हाच येतील जेव्हा अधर्माचा कळस गाठला जाईल आणि पृथ्वीवर संतुलन पूर्णपणे बिघडेल. भगवान विष्णू कोणताही अवतार विनाकारण कधीच घेत नाहीत. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो, धर्म संकटामध्ये सापडतो, तेव्हाच भगवान अवतार धारण करतात. त्रेतायुगामध्ये रावणाचा अहंकार वाढला तेव्हा भगवान श्रीरामचंद्र आले. द्वापार युगामध्ये कंस, जरासंध आणि कौरवांचा अधर्म वाढला तेव्हा भगवान श्रीकृष्ण आले. मग मंडळी, कलियुगाच्या शेवटी असं काय होणार आहे की स्वतः भगवान विष्णूंना पुन्हा यावं लागणार आहे. एक काळ असा येईल जेव्हा माणूस धर्माला विसरेल, सत्याची थट्टा केली जाईल, प्रामाणिक माणूस मूर्ख समजला जाईल आणि कपटी माणूस हुशार समजला जाईल. भागवत पुराणामध्ये या बाबतीत एक वर्णन येतं, ज्याच्याकडे सत्ता असेल तोच न्याय ठरवेल. धर्मावर आधारित निर्णय कमी होतील आणि शक्तीवर आधारित निर्णय वाढतील. लोकांमध्ये सहनशीलता कमी होईल, आई वडिलांचा आदर कमी होईल आणि माणूस अधिकाधिक एकटा पडू लागेल. पुराणांमध्ये हे सुद्धा सांगितलं आहे की एका काळानंतर माणसाचं मूल्य त्याच्या चारित्र्यावर नाही, त्याच्या संपत्तीवर ठरणार आहे. ज्ञानापेक्षा पैसा मोठा वाटेल, सदाचारापेक्षा वैभव मोठं वाटेल. आणि हे ऐकून निराश होऊ नका, कारण पुराण सांगतं अशा काळातही काही लोक जे भगवंताचं नामस्मरण करतील, जे धर्म जपतील, सत्याचा मार्ग कदापि सोडणार नाहीत आणि हाच छोटासा प्रकाश पूर्ण अंधारामध्ये सुद्धा जिवंत राहील. मंडळी, जेव्हा अधर्म पृथ्वीवर खूप जास्त वाढेल तेव्हा कल्की अवतार प्रकट होतील आणि या कल्की अवताराचं कार्य नेमकं कसं असेल, ते कोणाशी युद्ध करतील, त्यांच्या हातातील तलवारीचं रहस्य काय आहे आणि कलियुगाचा अंत नेमका कसा होईल, हे आता आपण या व्हिडिओच्या अंतिम भागामध्ये जाणून घेऊया. मंडळी, आतापर्यंत आपण कलियुगाची कथा, राजा परीक्षित, कलीचा प्रवेश, शुकदेव मुनींची भविष्यवाणी, कल्की अवतार यांच्याबद्दल जाणून घेतलं. आता आपण त्या प्रश्नापाशी आलेलो आहोत जे हजारो वर्षांपासून विचारत आलेले आहेत लोक, की कलियुगाचा अंत नेमका कधी होईल. पुराणांमध्ये या बाबतीत सांगितलं आहे, जेव्हा पृथ्वीवर अधर्माचा कळस गाठला जाईल तेव्हा शंभल गावात भगवान विष्णूंचा अंतिम अवतार प्रकट होईल, भगवान कल्की. तेव्हा पृथ्वीची अवस्था अत्यंत कठीण असेल, धर्म जवळजवळ नाहीसा झालेला असेल, सत्य बोलणारे कमी असतील, अधर्माला सामर्थ्य प्राप्त झालेलं असेल. पुराणांमध्ये वर्णन येतं की कल्की अवतार फक्त उपदेश करणार नाहीत, तर धर्माच्या रक्षणासाठी ते उभे राहतील. त्यांच्या हातात असेल दिव्य तलवार आणि त्यांच्यासोबत असेल देवदत्त नावाचा शुभ्र अश्व. ते पृथ्वीवरील अधर्मी शक्तींचा नाश करतील, अन्याय करणाऱ्यांना थांबवतील आणि धर्माची पुन्हा स्थापना करतील. मंडळी, अनेक लोक विचार करतात की कलियुगाचा अंत म्हणजे संपूर्ण पृथ्वीचा नाश, पण पुराणांमध्ये तसं वर्णन नाही. पुराण सांगतं
की हा विनाशापेक्षा एक परिवर्तनाचा काळ असेल. जुन्या अधर्मी व्यवस्थेचा अंत होईल आणि नवीन युगाची सुरुवात होईल आणि पुन्हा सुरू होईल सत्ययुग. कलियुग संपल्यानंतर युगचक्र पुन्हा सुरू होईल आणि सुरू होईल सत्ययुग. धर्म पुन्हा 4 पायांवर उभा राहील. सत्य, दया, तप आणि शुचिता हे 4ही गुण कलियुग संपल्यानंतर पुन्हा वाढतील. मंडळी, कलियुगाची ही कथा फक्त भविष्यवाणी नाही, तर ती आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवते. कारण आपण अनेकदा विचारतो की कल्की अवतार कधी येणार आहेत, आणि पुराण जणू आपल्यालाच विचारतं, तुमच्या आयुष्यामध्ये धर्म किती आहे, सत्य किती आहे, दया किती आहे, भगवंताचं स्मरण किती आहे. मंडळी, शुकदेव मुनींनी सांगितलेली एक गोष्ट आपण विसरता कामा नये. कलियुगामध्ये दोष खूप आहेत, पण एक महान वरदान सुद्धा आहे. भगवंताच्या नामस्मरणाने सगळं काही कल्याण होऊ शकतं. सत्ययुगामध्ये कठोर तपश्चर्या होती, त्रेतायुगामध्ये मोठे यज्ञ होते, द्वापार युगात विस्तृत पूजा होती, पण कलियुगामध्ये भगवंताचं नाव, भक्ती आणि श्रद्धा हीच सर्वात मोठी साधना मानली गेलेली आहे. कलियुग कधी संपेल, कल्की अवतार नेमके कधी येतील हे आपल्याला माहिती नाही, पण एक गोष्ट तर आपल्या हातात आहे, सत्याचा मार्ग निवडणं, धर्माचं पालन करणं, भगवंताचं नामस्मरण करणं. कारण युग कोणतंही असो, भगवंताचा मार्ग हा कधीही बदलत नाही. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला तो कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडासा मोठा झाला, पण संपूर्ण माहिती देण्याचा मी तुम्हाला पूर्णपणे प्रयत्न इथे केलेला आहे. तर भेटूयात पुन्हा पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना नक्की पाठवा. सर्वांना याची माहिती होईल. भरपूर लोक याबद्दल प्रश्न विचारत असतात आणि असेच छान छान नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री हरी, जय श्री कृष्ण, प्रभू रामचंद्र की जय.